दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय। दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती। एसआयटीच्या चौकशीत दिशानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। एसआयटीनं याबाबतचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय। गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक, तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये। आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे। आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं। शेवटी सत्य समोर येत आहे। एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही। प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले होते। मात्र या प्रकरणात आदित्य ठाकरेंना आता मोठा दिलासा मिळाला। दिशा सालियननं आत्महत्याच केल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीनं सादर केलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली होती। तसंच दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका देखील योग्य नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। दरम्यान यानंतर आदित्य ठाकरेंनी आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला। गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक, तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये। कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही। दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। दिशाच्या मृत्यूत काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलं नाही, घातपात दिसत नाही। दिशा सालियन मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाही। तपास सुरूच आहे, मात्र आरोपांमध्ये तथ्य नाही। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका योग्य नसून ती फेटाळण्यात यावी असं प्रतिज्ञापत्र एसआयटी कडून सादर करण्यात आलंय। दिशा सालियांच्या वडिलांच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। आदित्य ठाकरेंकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे। दिशा सालियांच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंसह आणखी काही जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी याचिका केली आहे। ती याचिका फेटाळावी यासाठी आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात याचिका केली आहे। दरम्यान त्यांच्या याचिकेवरून नितेश राणेंनी काही सवाल उपस्थित केले। जो काय ॲफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे, माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल। दिशा सालियांचे वडील याबद्दल त्यांनी ॲफिडेव्हिट, काउंटर ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू। म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे। दुसरं पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे। एसआयटीनं हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर संजय राऊतांनी आरोप करणाऱ्यांवर टीकास्त्र डागलाय। आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तर या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे, त्यामुळे एसआयटीच्या अंतिम निर्णयानंतर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। हे पोलीस तर आमचे नाही, एसआयटी आमचे नाही, आपणच ती स्थापन केली होती। आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, मंत्री म्हणून, नेते म्हणून उत्तम काम करतात। त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं।
शेवटी सत्य समोर येत आहे. आताच एवढ्या लवकर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे, अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही. SITचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर योग्य ते आम्ही नक्की बोलू. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात SIT स्थापन केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान SITच्या प्रतिज्ञापत्रानंतर मुनगंटीवारांनी आता विरोधकांवर टीका केली आहे. पोलीस प्रशासन पुराव्याच्या आधारावर चौकशी करतं, दबावात येऊन चौकशी करत नाही असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. तर आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली. प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही. पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते. मग तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात. मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल. शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते. आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत. एक, आदित्य ठाकरेची तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात SITनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. दरम्यान दिशा सालियननं आत्महत्या केल्याचं SITच्या चौकशीतून समोर आलंय. त्यामुळे 16 जुलैला न्यायालय या प्रकरणात कोणता निर्णय देणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.